विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महानच्या काटेपूर्णा धरणातून अकोला शहराला पाणी पुरवठा केला जातो। मात्र उन्हाळ्यामुळे धरणातील पाणी पातळी कमी असल्याने पाणी पुरवठा प्रभावित होत आहे। त्यामुळेच आता पर्यायी व्यवस्था म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आलंय। मात्र हे पाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचं कारण देत वान प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे। जिगाव प्रकल्पातील पाणी अमरावती येथील एमआयडीसी परिसरातील प्रदूषित पाणी आहे। याशिवाय नाल्या आणि नद्यांमधून येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया न करताच ते पेढी नदीत सोडून पुढे पूर्णा नदीच्या माध्यमातून जिगाव प्रकल्पात येत आहे। त्यामुळे हे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे। तरी देखील भविष्यात लागणारे पाणी नियोजन करण्यासाठी जिगाव प्रकल्पामधून पाणी आरक्षित केलं आहे। त्यामुळे शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली। त्यावर उपाय म्हणून वान प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा बघता शहरासाठी पाणी आरक्षित करण्याची मागणी त्यांनी केली। राज्य सरकारने या प्रकल्पातून अकोला शहराला पाणी आरक्षित करण्याच्या आदेशाला स्थगनादेश दिला होता, तो हटवावा अशी मागणी करण्यात आली। 2 दिवस अगोदर अकोला शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी जिगावहून 24 MM³ पाणीचं आरक्षित करण्यात आलेलं आहे। माझा प्रश्न इथले सत्ताधारी इथले जनप्रतिनिधी यांना आहे की 2019 मध्ये आपल्याला वारीचं पाणी आरक्षित करण्यात आलं होतं, तेव्हा तिथल्या अकोटचे स्थानिक आमदार भारसागरे साहेब यांनी आंदोलन केल्यामुळे ते पाणी स्थगित होता। माझी विनंती आहे इथले जे सत्ताधारी आहेत, जे प्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत की कृपा करून जे जिगावचं आहे आरक्षित तो त्याला वेळ आहे 2027-28 मध्ये ते पाणी आपल्याला भेटणार आहे। सध्या जे स्थगिती आहे वान धरणाची, जे पाणी एकदम चांगला म्हणजे महानपेक्षा जास्त चांगलं पाणी ते वान धरणाचं आहे, ते स्थगिती उठवून ते पाणी अकोला शहराला देण्यात यावे ही माझी त्यांना विनंती आहे। नंतर तुम्ही मोठे बॅनर लावा की आम्ही जे स्थगिती होती आमचा दम होता की ते स्थगिती उचलून आम्ही अकोला शहरासाठी वान धरणाचा जे मिनरल वॉटर आहे एकदम स्वच्छ पाणी आहे ते पाणी अकोला शहराला भेटायला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे। त्या संदर्भात आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेला आहे, कारण की आम्ही काल त्या अमरावतीमध्ये गेलो। जे अंबाजी नाला आहे त्या अंबा नालाचा पूर्ण पाणी त्या पूर्णा नदीने जाते आणि भविष्यामध्ये जे आपल्याला पाणी भेटणार आहे ते अशुद्ध पाणी आहे, ते लोकांचं स्वास्थ्य त्यामध्ये खराब होणार आहे। तरी आमची विनंती आहे की इथले स्थानिक प्रतिनिधी आम्ही तुमचं स्वागत करतो, तुम्ही ते आरक्षण तिथलं आणलं जिगावचा, तरी ते ना आणतं जे आपल्याकडे आपल्याला पाणी भेटलं होतं ज्यावर स्थगिती होती, स्थगिती ऐकून घ्या, ज्यावर स्थगिती होती ते स्थगिती उचलून ते पाणी अकोला शहराला आणून द्या। तेव्हा आम्हाला असं वाटणार की आमचा प्रतिनिधी चांगला आणि काम करणार आहे।